हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला व्हिडिओ आहे पुढचं ज्योतिर्लिंग म्हणजे 9वं ज्योतिर्लिंग बैद्यनाथ. बैद्यनाथचं दर्शन घेण्यासाठी झारखंडमध्ये देवघर नावाचे प्रसिद्ध शहर आहे, ज्याला देवाचं घर असंही म्हटलं जातं. तिथे एअरपोर्ट आहे. तिथे मी गेले आणि तिथून बैद्यनाथच्या दर्शनाला म्हणजे देवघर एअरपोर्टपासून साधारण 35 मिनिटं लागतात. एअरपोर्टच्या बाहेरच तुम्हाला रिक्षा टॅक्सी अवेलेबल होतं. मी सुद्धा दिवसभरासाठी बुक केली कारण मला लगेचच संध्याकाळी परत यायचं होतं. मंदिराकडे जाण्याचा रस्ता फारच छान होता. हिरवंगार होतं. मी नोव्हेंबरमध्ये गेले होते, त्यामुळे छान वातावरण होतं. इथल्या गल्ली बोळातून जावं लागतं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. छोटे छोटे रस्ते आहेत, गाडी आत जात नाही, त्यामुळे तुम्हाला चालतच जावं लागतं. इथला प्रसाद म्हणून इथला पेढा खूप प्रसिद्ध आहे, ज्याला देवघर पेढा असं म्हणतात. किंवा इथे लाखेपासून बनवलेल्या बांगड्या खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे इथून परतताना प्रसाद म्हणूनच बांगड्या किंवा पेढे लोक खरेदी करतात. हे बघा, अशी खूप दुकानं आहेत इथे बांगड्यांची आणि पेढ्यांची सुद्धा. त्याप्रमाणे मी सुद्धा प्रसाद म्हणून इथनं पेढे आणि बांगड्या घेतल्या. मंदिराच्या परिसरात प्रवेश केल्यानंतर मात्र मी आज तुम्हाला एक वेगळा अनुभव सांगणार आहे. मी जितकी मंदिरं फिरले त्या सगळ्या मंदिरांमध्ये हे माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित मी चुकीचं बोलत असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे हे मंदिर माझ्यापुरतं एकमेव असं होतं जे खूपच अस्वच्छ, कसलीही मॅनेजमेंट नाही, कसलीही नीट सोय नाही. आणि म्हणजे हे बघा, ही मी 3-3.5 तास या VIP लाईनमध्ये उभी होते. प्रश्न 3-3.5 तास उभं राहण्याचा नाहीये. प्रश्न 3.5 तासानंतर ज्या पद्धतीने दर्शन दिलं जातं किंवा प्रचंड गर्दी, प्रचंड धक्काबुक्की, अत्यंत सफोकेटिंग अशी जागा आहे. मला प्रचंड श्वासाचा त्रास झाला आणि 3.5 तास उभं राहिल्यानंतरही या मंदिराच्या बाजूने नजर फिरवली तर बघा किती अस्वच्छ आहे मंदिर. मंदिरातच लोक मुंडन करत होते, मुंज लावत होते, काही ठिकाणी लग्न लावत होते. त्याच्यासाठी काही वेगळी जागा नाहीये, अशी रस्त्यात बसूनच हे विधी चालले होते. त्यामुळे प्रचंड घाण होती आजूबाजूला. इथे गाठबंधन नावाचा एक विधी केला जातो. या मंदिराच्या आवारात जसं बैद्यनाथजींचं बाबांचं मंदिर आहे तसंच पार्वती मातेचंही मंदिर आहे. त्यामुळे ह्या दोन्ही मंदिराच्या शिखरांवर हा लाल रंगाचा धागा असा बांधला जातो, ज्याला गाठबंधन म्हणतात. जोडपी, तिथे जाणारी जोडपी जी आहे ती हा विधी करतातच करतात. खूपच प्रसिद्ध विधी आहे हा. 3.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर, धक्काबुक्कीनंतर मी दर्शन घेऊन बाहेर आले. दर्शन सुद्धा लिटरली 1 सेकंद दर्शन देतात, म्हणजे आतही काही सोय नाहीये. दर्शन घेऊन मी निघाले. इथल्या जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या चांगल्या आठवणी बरोबर घेतल्या आणि इथून निघाले मी बासुकीनाथ मंदिरात. असं म्हणलं जातं की तुम्ही बासुकीनाथ मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय देवघरच्या बैद्यनाथ बाबांचं दर्शन पूर्ण झालं असं होऊ शकत नाही. या मंदिरात पोचायला तुम्हाला मेन मंदिरापासून साधारण अर्धा तास लागतो. हे बघा, हे ते मंदिर फारच स्वच्छ होतं, छान होतं, शांत होतं. मुख्य म्हणजे मॅनेजमेंट होती. इथे सुद्धा लाईन होती. मी 1.5 तास लाईन मध्ये होते, पण इथे काहीतरी एक सोय जरी जाणवली मला. अजिबातच मिसमॅनेजमेंट जाणवली नाही. आतमध्ये फोन अलाउड नव्हता, त्यामुळे मी बाहेरून थोडंसं तुम्हाला दाखवू शकले. आतमध्ये गेले, दर्शन घेतलं आणि महादेवाकडे अशी प्रार्थना केली की बाबा बैद्यनाथ या मंदिराच्या दर्शनाची व्यवस्था, मंदिराचा परिसर हा अनेक भक्तांकडनं, मॅनेजमेंटकडनं स्वच्छ राहू देत, त्याची काहीतरी एक व्यवस्थित सोय लागू देत, अशी इच्छा व्यक्त करून परत एकदा मुंबईच्या दिशेने निघाले. हर हर महादेव.